नाशिकच्या काठेगंदीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं सध्या काम सुरू आहे। या ठिकाणी पाहणी करण्यासाठी एक खतीब आणि इतर धर्मगुरू हे पोहोचलेले आहेत। मनपाकडून कारवाई सुरू असून या ठिकाणी 1,500हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। 25 वर्ष पाठपुरावा करूनही महानगरपालिकेकडून दर्गा हटवण्याची जी कारवाई आहे ती होत नसल्याने या हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिलेला होता आणि अनधिकृत दर्ग्यापुढे हनुमान मंदिर उभारण्याचा इशारा देखील या हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला होता। याच सगळ्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळपास 1,500हून अधिकचा पोलीस बंदोबस्त आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। याशिवाय हा जो दर्गा आहे या ठिकाणी देखील पाहणी करण्याकरता काही धर्मगुरू देखील पोहोचलेले आहेत। एक खतीब हे देखील या ठिकाणी जे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। तर कडक असा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात सध्या पाहायला मिळतोय। काठेगल्ली परिसरातला हा दर्गा आहे आणि सकाळी 11 वाजता या अनुषंगाने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, काही धर्मगुरू आता या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय, काय नेमके अपडेट मिळतात आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन देखील करण्यात येणार आहे का आता, कारण कारवाईला सुरुवात झाली आहे? जे धार्मिक स्थळ होतं त्याचं अतिक्रमण बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी मुस्लिम धर्मगुरूंनी तिथे जाऊन पाहणी केलेली होती आणि त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की जे अतिक्रमण होतं, जे बाहेरचं गेट होतं ते काढण्यात आलेलं आहे, परंतु दुसरे कुठलंही अनुचित प्रकार इथे घडलेला नाहीये अशा पद्धतीने शांततेचं आवाहन करण्यात आलेलं होतं। मात्र 11 वाजेची वेळ ही हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली होती आंदोलन करण्याची आणि त्यामुळे आता 11 वाजलेत म्हणून आपण बघतोय की पोलिसांची फौजच आता उभी करण्यात आलेली आहे। आपण काठे गल्लीच्या चौकामध्ये आहोत, इथे बॅरिकेड्स टाकलेले आहे। इथून साधारणतः 400 मीटर अंतरावर ते अनधिकृत धार्मिक स्थळ होतं, परंतु त्याच्या बाहेर बंदोबस्त आपण बघतो। इथे महिला पोलीस देखील आहेत, बॅरिकेड्स आहेत, त्याच्या आतमध्ये देखील पोलीस उभे आहेत आणि इथून साधारणतः 100 ते 200 मीटर अंतरावर देखील बॅरिकेड्स लावलेले आलेले आहेत। तिथेही पोलीस सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। 2 ते 3 स्तराची पोलिसांची ही सुरक्षा व्यवस्था आहे। नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं होतं नागरिकांना इथे जमण्याचं। 11 वाजेची वेळ देण्यात आलेली होती, आता 11 वाजलेले आहेत आणि म्हणूनच पोलीस अतिशय सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सर्वच फौजफाटा आता इथे तैनात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मुकुल, जे आंदोलन करणार आहेत भाजपचे आमदार असतील किंबहुना आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले असतील, ते नेमके कुठे आहेत, ते या ठिकाणी पोहोचणार आहेत का, त्यांच्याशी काही बोलणं झालंय? त्यांनी इथे पोहोचण्याचं सर्वांना आवाहन केलेलं होतं हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते। अद्यापपर्यंत ते कुठे आहेत हे समजू शकलेलं नाहीये। मात्र 11 वाजेची वेळ देण्यात आलेली होती, पोलिसांना काही माहिती मिळालेली होती की ते 11 वाजता इथे जमू शकतील आणि म्हणूनच पोलिसांनी आता त्यांचा बंदोबस्त हा वाढवलेला आहे। चोख पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। आपण बघतोय शस्त्रधारी पोलीस देखील आहेत, काही गार्ड्स घेऊन आहेत, हेल्मेट देखील पोलिसांनी परिधान केलेले, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नाशिकचं पोलीस दल हे सज्ज असल्याचंच यामध्ये बघायला मिळतं आहे। पोलिसांनी एक प्रकारची इथे नाकाबंदी केलेली आहे, संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये इथे नेमकं आता काय काय नाट्यमय घडामोडी घडतात हे स्पष्ट होईल। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान नाशिक शहरात पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केलंय, पाहूया। खतीब शहर नासिक हज़रत हाफिज इसामुद्दीन और हम शहर के जिम्मेदार हजरात अभी अंदर गए थे और हम लोग 7 पीर दरगाह पर, और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते पे था वो तोड़ा गया है। और खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे, क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का मज़हब है और हमारा मुबारक और पाकीज़ा महीना, पवित्र महीना रमज़ान शरीफ बिल्कुल अभी करीब है। तो खतीब साहब की तरफ मैं गुजारिश करता हूँ पूरे शहर के वासियों से कि अपने शहर का माहौल और शहंशाह के इस गुलशन को हमेशा
हरा भरा रखने की कोशिश करें, अफवाह पर बिल्कुल ध्यान ना दें, अफवाह पे बिल्कुल ध्यान ना दें। अल्हम्दुलिल्लाह हमने अंदर जाके सब आस्थानी भी चेक करके आए, आस्थानी में सब महफूज है, दीवारी भी सब महफूज है, सिर्फ जो रास्ते पे जो गेट था वो गेट को हटाया गया है। तो खतीब साहब की जानिब से गुजारिश की जाती है कि अफवाह पे ध्यान न दें और अपने शहर के अमन अमान को कायम रखें। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।